नमस्कार, अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण करायचं आहे कुरकुरीत भेंडी। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। भेंडी घेतली आहे, ही चिरून इथे मी ठेवलेली आहे। एका भेंडीचे 4 ते 6 भाग मी करून ठेवलेले आहेत। हे पहा, या आकारात ही भेंडी आपण कापून घ्यायची आहे। त्याला लागणारं बाकीचं साहित्य पाहून घेऊया। डाळीचं पीठ लागणार आहे, ते आहे 1.5 वाटी। आता डाळीचं पीठ 1.5 वाटी मी इथे ठेवलं आहे, पण त्याचा अंदाज देता येत नाही। त्या भेंडीला किती लागेल तेवढं आपण घालायचं आहे। कॉर्नफ्लॉवर ठेवला आहे मोठा 1 चमचा, बारीक रवा घेतला आहे 2 चमचे, त्याच चमच्याने 2 चमचे बारीक रवा आहे। कॉर्नफ्लॉवर ऐवजी तांदूळाचं पीठ पण तुम्ही वापरू शकता। कोरडे मसाले काय आहेत? पांढरे तीळ, धना पावडर, मीठ आपलं साधं मीठ, जिरा पावडर, इथे मध्ये ठेवलं आहे ते काळं मीठ आहे। लाल तिखट घेतला आहे, हे तिखटाला तिखट आहे। गरम मसाला घेतला आहे, थोडासा ओवा घेतला आहे। इथे घेतला आहे तो हिंग घेतला आहे, थोडासा हिंग। आणि हा चाट मसाला घेतला आहे, तो आपल्याला सर्वात शेवट लागणार आहे। आणि या चमच्यात जे ठेवलेलं आहे तो आहे सोडा, 1 चिमूटभर सोडा घेतला आहे। ही कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि इथे हिरव्या मिरचीचं वाटण ठेवलं आहे, मिरची आणि लसूण असं वाटण। आता भेंडी पहा, मी अशी पुढचं देठ आणि मागचं टोक असं कापून घेतलं आहे आणि ही जून भेंडी आहे ही मी टाकून दिलेली आहे। ही पहा, अशी भेंडी घेऊ नका, ही जून आहे, ही घेऊ नका, ही तळली जात नाही आणि मग ती आपल्याला कचकचीत लागते। आता ही भेंडी आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया। त्याला मीठ लावून घेऊया आधी, मग त्याला थोडंसं पाणी सुटेल आणि मग ते पाणी सुटेल तेव्हा आपण त्याच्यामध्ये हे सर्व कोरडे मसाले, कॉर्नफ्लॉवर, रवा, डाळीचं पीठ असं घालून घेऊया। हे सर्व जे साहित्य इथे ठेवलं आहे, चाट मसाला सोडून सर्व साहित्य घालून घेऊया आणि 5 मिनटं ठेवून लगेच आपण तळायला घेऊया। हे पहा, आपण याच्यात भेंडी घालून घेतली आहे। ही मोठी कढई घेतली आहे मी, त्याच्यामध्ये आता आपण मीठ घालून घेऊया। हे पहा, मीठ अंदाजाने मीठ घालून घ्यायचं आहे। आणि हा मिरची खरडा पण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। आता हा खरडा पण घालून घेतला आहे आणि लिंबू दाखवायचं राहिलेलं आहे। हे पहा, मी आता ह्याला लिंबाचा रस घालून घेणार आहे, अर्ध्या लिंबाचा रस। म्हणजे आपल्याला याच्यात वेगळं पाणी घालावं लागत नाही, याच्यामध्ये आपली सर्व पिठं बसून जातात। आता आपण हे 5 मिनिटं असं ठेवूया। आणि मग ह्याच्यामध्ये बेसन, कॉर्नफ्लॉवर, रवा आणि हे सुके जे मसाले घेतले ते असं सर्व घालून 1-2 मिनिटं 5 मिनिटं ही भेंडी तशीच ठेवायची आणि मग लगेच तळायला घ्यायची। लागलं तर पाणी घ्यायचं आहे, पाणी घ्यायचं नाही असं नाही, लागलं तरच घ्यायचं आहे। हे पहा, आता हे लावून झालेलं आहे मीठ आणि मिरची खरडा। आता 5 मिनिटं असं ठेवूया, तोपर्यंत ही भेंडी ओली होईल, थोडासा ओलावा अजून निर्माण होईल आणि मग त्याच्यामध्ये पिठं बसवूया। हे पहा, आपले 5 मिनिटं झालेले आहेत। भेंडी अजून थोडीशी ओलसर झालेली आहे। आता आपण ह्याच्यात सर्व आधी सुके मसाले घालून घेऊया। हे पहा, तिखट घालून घेणार आहे, तुमच्या अंदाजाने घालायचं आहे। हे तिखटाला तिखट खूप आहे, तुम्ही भेंडी किती घेणार त्याप्रमाणे हे कोरडे मसाले घ्यायचे आहेत। जिरा पावडर घेतलेले आहे, हिंग घातलेला आहे, हा 1 चमचा ओवा घेतला आहे, काळं मीठ घेतलं आहे। काळं मीठ आता आपण थोडंच घालायचं आहे कारण आपण मीठ लावलेलं आहे। धन्याची पूड आहे, हे तीळ घेतले आहेत, सफेद तीळ, ही कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर बारीक चिरून त्याच्यात घालून द्यायची। आता याच्यात आपण डाळीचं पीठ, कॉर्नफ्लॉवर, रवा असं बसवून घेऊया। आता मी पहिला चमचा घेतला आहे, पण ते हातानेच करावं लागतं सगळं, हाताशिवाय ते सर्व मिक्स होत नाही। त्याच्यात मी हळद घातली नाहीये, तुम्हाला हवी असल्यास तुम्ही हळद घाला, पण हळदीने आपण तळून झालं की थोडासा काळपट रंग येतो तळणीला, म्हणून मी हळद
वड्या भजी याच्यात कशात घालत नाही. हे पहा, दिसते तुम्हाला भेंडी ओलसर झालेली आहे. आता आपण ह्याच्यात डाळीचं पीठ घालून घेऊया. डाळीचं पीठ मी सर्व घातलं आहे. ह्याच्यात अजून एखाद वेळेस डाळीचं पीठ आपल्याला लागेल. हे कॉर्नफ्लॉवर आणि रवा ह्याही गोष्टी घालून घेतल्या आहेत. आपली जिरा पावडर राहिलेली आहे घालायची, ती घालून घेतली आहे. मीठ इथे बाजूला अजून मी ठेवलं आहे. चव बघायची, लागल्यास मीठ घालायचं. हे पहा, आम्ही चमच्याने सर्व सारखं केलं आहे, पण मी आता ह्याला हाताने सारखं करणार आहे. म्हणजे त्या भेंडीला सर्व आपले मसाले, डाळीचं पीठ सर्व लागलं पाहिजे. कारण पाण्याचा वापर आपल्याला कमी करायचा आहे. आता थोडं थोडं पाणी शिंपडून घेणार आहे मी. हे पहा, पाण्याचा हबका मारणार आहे. आपण एक मोठा चमचा पाणी ह्याला वापरलं, बस हे एवढंच ठेवायचं आहे. आता अजून जास्ती पाणी वापरायचं नाही आहे. हे एक 5 मिनटं आपण असंच ठेवूया. आणि आपलं तेल तापायला ठेवलं आहे. हे सर्व आपण तळून घेऊया. या भेंडीला पहा, सर्व मसाले आणि पीठ असं लागलं पाहिजे. हे पहा, अजून थोडंसं पाण्याचा हबका मी मारून घेणार आहे. पाणी तुमच्या अंदाजाने घालायचं आहे. पातळ नाही व्हायला पाहिजे, एवढं ध्यान द्या. ती आपल्याला तेलात सोडायला यायला पाहिजे. ती हातातनं आपल्याला सुटली पाहिजे. म्हणून आपल्याला थोडंसं पाणी लागतं, पण ते थोडंसंच लागतं. हे पहा, भेंडीला सर्व पीठ मसाले सर्व कोट झाले आहे. हा एक चिमूट सोडा मी घेतला आहे. हा थोडासा असाच घालून घेणार आहे. ह्याच्यावर पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे. आणि आता हाताने एकदा सारखं करायचं आणि मग आपण ही भेंडी तळायला घ्यायची. तर ती हाताशिवाय होणार नाही, हातच घालायला लागणार त्याच्यामध्ये, नाही तर असा गठ्ठा होऊन जाणार. आता ती सोडताना सुटी सुटी करून पटापट पटापट सोडायची. सोडा तुम्हाला ऐच्छिक आहे, घालायचा तर घालू शकता, नाही तर सोड्याची याला काही एवढी गरज पडत नाही. मी आज घातलेला आहे. हे पहा, तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण ह्याच्यात आता भेंडी सोडून घेऊया. गॅस मिडियम ठेवायचा आहे, गॅस फुल नाही ठेवायचा याला. आणि भेंडी टाकल्यानंतर लगेच हलवायची नाही, तिला सेट होऊ द्यायचा थोडा. अशा प्रकारे मी सर्व भेंडी तळून घेते आणि मग त्याच्यावर चाट मसाला घालूया आणि मग खायला घेऊया.
हे पहा, असं भेंडीला ते चिकटलं पाहिजे. थोडासा गोळा झाला पिठाचा तरी तो आपण हाताने सुटा करायचा, कारण आपल्याला थोडंसं तर पाणी लागतं याला. पाणी नाही घातलं तरी पण चालून जाईल, पण मग ते पटापट काढावं लागतं, आपलं पीठ जळतं तेलामध्ये. अशा पद्धतीने सर्व आपण भेंडी तळून घेऊया. एकदम छान लागते, गरम गरम खायला तर एकदम सुंदर लागते. असंच तुम्ही कारल्याचं पण करू शकता. हे पहा, अशा प्रकारे आपली सर्व भेंडी तळून झालेली आहे. आता आपण ह्याच्यावर चाट मसाला घालायचा आहे आणि खायला घ्यायचे आहे. आता या भेंडीवर आपण चाट मसाला घालूया आणि खायला घेऊया. ही पहा, अशा पद्धतीने बनली आहे आपली कुरकुरीत भेंडी. त्यावर आता थोडासा चाट मसाला आपण घालून घेऊया. आणि आता ही भेंडी खायला घेऊया. ही कुरकुरीत भेंडी जर का आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे.